देवेंद्र फडणवीस सध्या माध्यमांशी बोलतायत, थेट जाऊया तिकडे। अशा प्रकारचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे की ज्यामध्ये केवळ बजेट मांडायचं, त्याच्यावर चर्चा करायची, मागण्या मांडायच्याच नाही, जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे अशा प्रकारे करता येत नाही। अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी आमची मागणी होती की पूर्ण अधिवेशन झालं पाहिजे। राज्यामध्ये इतके वेगवेगळे प्रश्न आहेत, वीज जोडण्या तोडण्याचं काम चाललेलं आहे, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत, शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे प्रश्न, त्यात अनेक प्रश्न आहेत, हे मांडायचे कुठे? परंतु सरकार हे ठरवून आलं होतं की आपल्याला कामकाज केवळ रेटून न्यायचं आहे आणि कामकाज करायचंच नाही आहे, कामकाजापासून पळ काढायचं आहे। आणि म्हणून त्यांनी अतिशय छोटं आणि कुठल्याही कायद्यात नियमात न बसणारं अशा प्रकारचं अधिवेशन या ठिकाणी घेतलं आहे। स्वतः सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे सूचना मांडली की तुमचा बजेटचा प्रॉब्लेम असेल आणि आत्ता तुम्हाला घ्यायचं नसेल तर तुम्हाला लेखानुदान घेता येतं, तुम्ही लेखानुदान घ्या आणि ज्यावेळेस कोरोनाची स्थिती कमी होईल त्यावेळेस फुल फ्लॅज बजेट घ्या। पण बजेटपासून पळ काढणं हे महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कधी झालेलं नाही। त्यामुळे या सरकारच्या या पळपुट्या धोरणाला निषेध करून, त्याचा विरोध करून आम्ही बिझनेस ॲडवायझरी कमिटीवरनं त्या ठिकाणी बहिर्गमन केलं। देवेंद्रजी दादागिरी चालणार नाही, त्याचबरोबर राठोडांच्या वेळी कोरोना तुम्हाला दिसला नाही का, असे शाब्दिक आपल्याला बिलकुल निश्चित त्या ठिकाणी कारण असं आहे की तुम्ही इथे कोरोनाचं सांगता आणि तिथे मंत्री चालले आहेत, मोठे मोठे लोक, 10,000 लोक त्यांच्यासोबत चालले आहेत, कार्यक्रम चाललेले आहेत, त्याच्याकरता कोरोना नाही आहे। आणि या ठिकाणी मात्र अधिवेशन करायचं तर मग कोरोनाची भीती दाखवली जाते। आणि अगदी स्पष्टपणे हा मुद्दा देखील त्या ठिकाणी आम्ही मांडला की तुम्ही जे सल्ले देता ते केवळ विरोधी पक्षापुरता आहेत का? तुमचे मंत्री असं वागत असतील त्यांच्याकरता कुठलेही नियम नाहीत का? आणि मग इथेच येताना भीती का वाटते? बाहेर कार्यक्रम, सगळ्या मंत्र्यांचे कार्यक्रम चालले आहेत, पक्षांचे कार्यक्रम चालले आहेत, आणि जनतेच्या विषयावर ज्यावेळी चर्चा करायची आहे त्यावेळी मात्र सगळे बिलकुल कोरोना 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 करतात। अतिशय कोरोनाच्या नावाखाली पळ काढणं चाललं। मंत्र्यांसाठी काय वेगळे मंत्र्यांसाठी काय नवीन नंतर केवळ 2 दिवस चर्चेला बजेटवर मिळणार आहे, तेवढ्या कालावधीमध्ये बजेटवर चर्चा होऊ शकते का? ते होऊच शकत नाही, कारण नियम असा आहे, खरा तर नियम असा आहे की बजेट मांडल्यानंतर 6 दिवसांनी, अनेक वेळा आपण तो 3 दिवसापर्यंत कमी करतो, त्याच्यावर पहिल्यांदा जी मोठी चर्चा आहे ती जनरल चर्चा होते। ती जनरल चर्चा झाल्यानंतर बजेट खातेवाईज करावं लागतं, प्रत्येक खात्याला आपल्या मागण्या मांडाव्या लागतात। या सगळ्या मागण्या मांडल्यानंतर एकत्रितपणे या मागण्यांचं विनियोजन विधेयक होतं आणि त्या विनियोजन विधेयकानंतर बजेट पास होतं। आता हा मागण्यांचा जो विषय आहे, जो संवैधानिक आहे, तोच उडवून लावलेला आहे। केवळ जनरल चर्चा बजेटवर करायची, खातेवार चर्चा करायची नाही, कारण खातेवार चर्चा झाली तर प्रत्येक खात्याची चिरफाड त्या ठिकाणी होईल आणि काय चाललेलं आहे, कुठला भ्रष्टाचार चालला आहे हे पूर्ण त्या ठिकाणी बाहेर येईल। म्हणून अक्षरशः या ठिकाणी पळ काढलेलं कालावधी कमी केलाय का? संजय राठोड प्रकरणामध्ये विरोधी पक्ष आक्रमक राहील आणि नाही, 100% असं आहे की राठोडांचं प्रकरण असो की इतर मंत्र्यांची प्रकरण असो की इथले भ्रष्टाचार असो, या सगळ्या गोष्टींवर आणि विशेषतः शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत, वीज कापण्याचे मुद्दे आहेत, याच्यावर प्रचंड आक्रमक विरोधी पक्ष राहील आणि आपल्याला त्यावेळेस उत्तरं देता येणार नाही, कारण मागच्या काळात आपण काय बोललो आणि आता आपण नेमकं काय वागतोय हे सगळं आपलं उघडं पडेल। हे सरकारला लक्षात आल्यामुळे त्यांनी या ठिकाणी हा कालावधी कमी केला। अधिवेशन जवळ यायला नेहमी कोरोनाचे आकडे वाढताना दिसतात। पुन्हा एकदा तुम्ही मागच्या बैठकीच्या दरम्यान म्हणलं होतात की 25ला जर शासनाने असं केलं, सरकारने असं केलं तर तेच म्हणावं लागेल, मंत्री पॉझिटिव्ह येतात, राजकीय दौरे होतात, शक्ती प्रदर्शन होतं, मात्र अधिवेशन होत नाही। हाच आमचा खरा मुद्दा आहे। आणि सुधीर भाऊंनी त्या ठिकाणी सांगितलं की निगेटिव्ह प्रेशर आता तुम्ही तयार केला, मग आता भीती कशाची आहे? कुठलंही टेंडर न काढता या ठिकाणी विधानमंडळामध्ये निगेटिव्ह प्रेशर तयार केलं, त्या ठिकाणी त्याचं सगळे इक्विपमेंट लावले, मग आता अडचण काय? आता का बरं त्या ठिकाणी अशा प्रकारे अधिवेशन गुंडाळलं जात आहे? सरकारजवळ कुठलंही त्याचं उत्तर नाही आहे। कोरोनाच्या नावाखाली अधिवेशन छोटं केलं जातं असं आमचं निवडणूक होणार आहे, त्याला बघून विधानसभा अध्यक्षपदाबद्दल निवडणूक होणार, प्रश्न असा आहे की असं सांगितलं जात आहे की सरकारला चिंताही आहे की काही मंत्री किंवा आमदारांनी पॉझिटिव्ह रिपोर्ट आणि नंबर्स कमी झाले, कधी चिंताही एक विषय आहे का याच्या मागे? नाही, ही शक्यता देखील असू शकते की सरकार कुठेतरी
आपल्याच आमदारांना आणि मंत्र्यांना घाबरलेला आहे आणि त्यामुळे अध्यक्षाच्या निवडणुकीत आपलं काही वेगळं होईल का असं देखील त्यांना कदाचित वाटत असावं, म्हणून त्यांनी अध्यक्षाच्या निवडणुकीचा विषयच आणलेला नाही अजेंडा, तो अजेंड्यावरच नाही. आढावा बैठका अर्थमंत्र्यांनी घेतल्या होत्या. त्या जिल्ह्याने बैठकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यांना जास्त निधी आणि काँग्रेसच्या जिल्ह्यांना कमी निधी अशी तक्रार काँग्रेसच्या मंत्र्यांनी काल मुख्यमंत्र्यांनी. नाही, हे सगळं मिलीजुली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना हे सगळे मिलेजुले आहेत. हे सगळे मिळून या ठिकाणी सगळं करतायत. सगळा जो काही गैरकारभार चाललेला आहे सगळ्यांचा एकत्रित आहे, भ्रष्टाचार सगळा एकत्रित आहे. त्यामुळे हे दाखवण्याकरता फक्त सत्तेचे लचके कोणाला किती मिळाले याकरता या सगळे भांडण आहेत, बाकी काही नाही आहे. या ठिकाणी जनतेच्या प्रश्नावर या सरकारला काही घेणं देणं नाही. आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. आम्ही याच्यावर विरोध मत नोंदवलेला आहे, आम्ही वॉकआउट केलाय. अधिवेशनामध्ये जे कालावधी मिळेल त्या कालावधीमध्ये जे आयुध आमच्याकडे असतील त्या आयुधांचा वापर करून जनतेचे प्रश्न आम्ही आक्रमकपणे त्या ठिकाणी मांडू आणि सरकारला निश्चितपणे त्या ठिकाणी उत्तरं द्यायला भाग पाडू. असं आहे की अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कुठलाही कार्यक्रम सरकारने दाखवलेला नाही, कुठलाही कार्यक्रम दाखवलेला नाही. अधिवेशनाचा कार्यकाळ काय ठरलाय? अधिवेशनाचा कार्यकाळ हा पहिला आठवडा आणि दुसऱ्या आठवड्यात बजेट आणि 2 दिवसात त्याच्यावर चर्चा, एवढाच आहे. देवेंद्र जी, आपने वॉकआउट किया है, क्या मुद्दे थे और किन चीजों को लेकर के आपने व्यक्त किया? देखिए, मैंने बहुत स्पष्ट रूप से हम लोगों ने सरकार को ये कहा कि कोरोना के नाम पर आप जो अधिवेशन को छोटा करने की कोशिश कर रहे हो, आपके मंत्री 10-10 हजार लोग लेकर जाते, आपके अलग अलग मंत्रियों के बड़े बड़े सम्मेलन होते, उसमें हजारों लोग आते, वो उनके साथ में बड़े बड़े भाषण करते, और अधिवेशन में आने के लिए कोरोना का डर क्यों है भाई? तो ये कोरोना के नाम से अधिवेशन नहीं लेना, इस प्रकार की जो नीति है एक प्रकार से पलायनवाद है. अधिवेशन लेने से सरकार डर रही है. जनता के सवालों का जवाब ये सरकार नहीं दे सकती. राज्य में जो अनाचार, दुराचार और भ्रष्टाचार चल रहा है उसके ऊपर जनता की जवाबदेही ये सरकार नहीं करना चाहती. इनके मंत्रियों के जिस प्रकार के प्रकरण बाहर आ रहे हैं उससे सरकार भागना चाहती है और इसलिए ये सरकार अधिवेशन को यहाँ पर नहीं लेना चाह रही है. हमने इसका निषेध किया है, इसका विरोध किया है और हमने बिजनेस एडवाइजरी कमिटी जो है उसमें से हम लोगों ने बहिर्गमन किया. देवेंद्र जी, शरद पवार आणि मुख्यमंत्री नाराज आहेत असं म्हटलं जातंय, तरी पण संजय राठोडांचा राजीनामा होत नाही. खरंच नाराजी आहे का? नाराजीच्या केवळ बातम्या सोडल्या जातात. काही नाराजी वगैरे काही नाही. नाराजी असती तर आतापर्यंत कारवाई झाली असती. कोणाची नाराजी वगैरे नाहीये. सगळी मिलीजुली सरकार आहे. मी पहिल्या दिवशीच सांगितलं, नो वन किल्ड जेसिका हा सिनेमा आला होता, त्याप्रमाणे पोलीस याच्या संदर्भात वागतायत. कुठली चौकशी त्याच्यात होत नाहीये. कायद्याचं राज्य आहे कुठे? आणि छोट्या छोट्या गोष्टीवर बोलणारे आमचे गृहमंत्री याच्यावर मात्र बोलत नाहीत. याच्यावर काय तपास झाला सांगत नाहीत किंवा पोलिसांना विचारत नाहीत. त्या सीडीतला आवाज कोणाचा आहे याच्यावर ते बोलत नाहीत. त्याच्यामुळे हे अतिशय स्पष्ट आहे. हे या बातम्या हे नाराज कोणी नाराज बिराज नाही. सगळं आलबेल आहे. सगळ्यांच्या आशीर्वादाने हे जे काही चाललं आहे ते आशीर्वादानच चाललेलं आहे. चुकीचा पायंडा राज्यात पडतोय या निमित्तानं की अत्याचार झाल्यानंतर आणि चुकीचा पायंडा पडलाच आहे. असं आहे की अनेक वेळा प्रकरणं घडतात, परंतु इतके भक्कम पुरावे हे फार कमी प्रकरणात असतात. या प्रकरणात पहिल्या दिवशीपासून पुरावे आहेत. मला असं वाटतं की इतके पुरावे असताना पोलिसांनी कुठलीच कारवाई केलेली नाही, काहीच कारवाई नाही आहे. म्हणजे जर माध्यमांनी या सगळ्या गोष्टी दाखवल्या नसत्या तर मला तर असं वाटतं की या प्रकरणाला हे प्रकरण समाप्त देखील झालं असतं. अशा प्रकारची अवस्था आहे. म्हणून मी म्हटलं कुठेही कायद्याचं राज्य या ठिकाणी पाहायला मिळत नाही. आणि हा जो काही पायंडा पाडतायत आणि हे नाराजी फराजी वगैरे जे सांगतायत सगळा आशीर्वाद आहे. आशीर्वादाने नीट चाललेला आहे. आज घटनास्थळी जाऊन आल्या, पोलीस स्टेशनला देखील गेल्या, परंतु त्यांना उडवून लावलं आणि तशी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन देखील सांगितलं की पोलीस देखील या सगळ्या प्रकरणाला पाठीशी घालतायत. आजचा जो प्रकार पाहिला तो त्याकडे कसं बघ? 100% असं आहे की ज्या प्रकारचं वर्तन पोलिसांचं त्या ठिकाणी पाहायला मिळालं ती काय खासगी मालमत्ता आहे? तिथे बसलेले जे पोलीस आहेत ते काय खासगी मालक आहेत का?
या राज्यात कायदा आहे, सुव्यवस्था आहे, ती काय सगळी संपली आहे का? म्हणजे हे जे काही वागणं आहे, म्हणजे मी अनेक वेळा एक शब्द ऐकला, बनाना रिपब्लिक. आपण तिकडे वाटचाल करतोय का बनाना रिपब्लिककडे, की अशा प्रकारच्या घटना झाल्यानंतर तो मंत्री आहे की तो आमदार आहे, अशा कॅटेगरी वाईज आपण त्याच्यावर कारवाई करणार आहोत का? सामान्य माणसावर वेगळी कारवाई. पोलीस पूर्ण दबावाखाली आहेत. खरं म्हणजे पहिल्यांदा तर कारवाई पोलिसांवरच झाली पाहिजे. देवेंद्र जी राठौड़ को लेकर जिस तरीके से राठौड़ को लेकर के लगातार सरकार कह रहे हम जांच के बाद कार्रवाई करेंगे, तब तक नहीं करेंगे. कोरोना को लेकर के भी इतनी भीड़ इकट्ठा हुई, उस पर भी जो मामले दर्ज हुए उसमें संजय राठौड़ का नाम नहीं था. उसको देखिए, ये सारी चीजें जो है ये आशीर्वाद से ही चल रही है. सरकार का इसको पूरा आशीर्वाद है. और जिस प्रकार से ये चीजें हमको देखने को मिलती है, नॉर्मल केसेस जो होती है उसमें इतने एविडेंसेस नहीं होते हैं, पर इस केस में इतनी ऑडियो क्लिप्स, और देखिए क्या होता है कि जो एविडेंस होता है उसको जोड़ने वाली कड़ियाँ लगती है, वो सारी कड़ियाँ जुड़ने के बावजूद भी एक कदम भी आगे नहीं बढ़ी है. हमारे गृह मंत्री को लता दीदी की चौकसी करना है, उसमें बहुत उनको इंटरेस्ट है. सचिन तेंदुलकर का ट्वीट आया तो उसके बारे में बोलने में उनको इंटरेस्ट है. लेकिन इतना महत्वपूर्ण विषय मंत्री के बारे में इतने एविडेंस के साथ आने के बावजूद उसके ऊपर वो एक शब्द नहीं कहते. सबके होठ सिले हुए हैं, ये सब मिले हुए हैं. बघितलं की देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर थेट टीका केलेली आहे. अधिवेशनाचा कालावधी गुंडाळला जातो आहे. सरकारचं हे धोरण पळपुटं आहे. राठोड प्रकरणी देखील पळ काढण्याचा प्रयत्न सरकारकडनं होतोय. पूर्ण अधिवेशनाची मागणी आम्ही केलेली आहे, परंतु सरकार ही मागणी मान्य करत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे. बुलेटिनमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.